नाही, एक 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 एकच सेकंद जरा मध्ये मी थोडंसं काल मुख्यमंत्री बोलले, कारण मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती असं आता म्हणावं लागतं की जिच्या मुदत ठेवी 92,000 कोटीपर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या. त्याच्यापैकी साधारणतः 40 ते 45,000 कोटी ह्या ज्या कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी वगैरे असतात त्याच्यासाठी असतात. उरलेले ज्या आहेत त्या लॉंग टर्म आणि मोठे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी असतात. आणि त्याच पैशातून मुंबईसाठी कोस्टल रोड हा आपण बांधून करून दाखवलेला आहे, टोलमुक्त. यांचे गल्लीबोळ केली तरी यांचे हे टोल लावतात. नितीन गडकरींचा मुंबई गोवा रस्ता अजून होतोय, 200 वर्ष त्याला खड्डे पडणार नाही, पण 200 वर्षात तो होणार की नाही अजून माहिती नाहीये. पण त्यांनी जे काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी हे खरं अशोभनीय आहेत. ठेवी या काही चाटायला नसतात. मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी 100% बरोबर आहे. ठेवी या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात. त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं आहे. साधारणतः एक जमा खर्च याचा एक तारतम्य ठेवून ताळमेळ घातला जातो आणि जो खर्च केला जातो आपल्याकडे सर्व जे काही सोर्सेस आहेत त्यातनं पैसा किती जमा होणार आहे, पुढच्या काही वर्षात किती येणार आहे आणि त्यानुसार प्रोजेक्ट हे आखले जातात, ठरवले जातात. आज जर माझ्या माहितीप्रमाणे 15,000 कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे. त्याच्या समोर साधारणतः 3 लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे. आणि जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे, पण 3 लाख कोटी त्यांना देणीसाठी पैसे जे दिले ॲडव्हान्स मोबिलायझेशन, त्यातून किकबॅक घेऊन हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतात. ही माझ्याकडे आलेली माहिती आहे. 3 लाख कोटीचा घोटाळा या खोकासुराने केलेला आहे. आप लगातार कह रहे कि अगर आप मेयर जो है मराठी होगा, लेकिन मुख्यमंत्री लगातार कह रहे कि हिंदू होगा और वो मराठी होगा. तो आपको लग रहा है कि हिंदू और मराठी इन दो शब्दों के जरिए जो है एक डिवीजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है? एक दूसरा मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. मला असं वाटतं की आपण थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो. पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं 3 संस्थानं उभी राहिली. त्यातलं एक गुजरात मधलं गायकवाडांचं, शिंदेचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते, आणि तिसरं होळकरांचं. बरोबर. जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे. बरोबर. मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता? तो हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार. इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत. तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार.